बंगल्यावरती महत्त्वाच्या घडामोडी बैठका देखील सुरू आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आले, त्यांना एबी फॉर्मचं देखील वाटप केलं जात आहे आणि त्याचबरोबर मुंबईतलं महायुतीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे, अंतिम टप्प्यात आलंय का? हा, मुंबईच्या जागा वाटपाचं धोरण जे आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काल आमचे पक्षाचे सरचिटणीस राहुलजी शेवाळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमचे अमित साटमजी यांनी आपल्याशी संवाद देखील साधला होता. त्याच मोडवर त्याच ट्रॅकवर आम्ही काम करतो आहे. उर्वरित जागांवर चर्चा आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल आणि 227 जागांवर महायुती म्हणून आम्ही लढू. 200 जागांवरती चर्चा पूर्ण झालेली आहे. उर्वरित 27-20 जागा ज्या आहेत त्या उरलेल्या आहेत, त्यांचं कधीपर्यंत? नाही, आज त्याच्यावर चर्चा पूर्ण होईल आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर तातडीनं आम्ही फॉर्म भरायला सुरू करू. शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत मुंबई महानगर? आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेनेला जागा, भाजपाला जागा याच्यापेक्षा महायुती ही प्रत्येक जागेवर जिंकली पाहिजे हा क्रायटेरिया दोन्ही नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. म्हणजे आमचे नेते शिंदेसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला आणि देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवला आहे. त्याच्यामुळे त्याच बेसवर सकारात्मक आमची चर्चा सुरू आहे. चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ही चर्चेला पूर्ण अर्ज भरायला 2 दिवस उरलेले आहेत. एबी फॉर्मचं वाटप कधी केलं जाणार आहे? संपूर्ण महापालिका म्हणजे या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे प्रभावी राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील प्रभावी राजकारणी म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना कधी एबी फॉर्म द्यायचे आणि कधी उमेदवारी अर्ज भरायचे हे आमच्या सगळ्यांपेक्षा चांगलं ज्ञान असल्यामुळं लवकरात लवकर एबी फॉर्म दोन्ही पक्षाचे लोकांना दिले जाईल. मुंबई बाहेरची ज्या महानगरपालिका आहे, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, इथल्या उमेदवारांना एबी फॉर्म देणं फार तात्काळ देणं गरजेचं आहे. कारण ते नाही, सगळ्याच महानगरपालिकामध्ये त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि महाराष्ट्रातल्या अन्य असतील, या ठिकाणी आज रात्रीपर्यंत सगळे विषय निश्चित होतील आणि उद्या परवापासून फॉर्म भरू. कुठेतरी पुण्यामध्ये शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नाही असा आता प्रश्न समोर येतोय. वारंवार नेते देखील असे वक्तव्य करतायत. रवींद्र दंगेकर बोलतात ते ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून नाही येते त्या ठिकाणी भाजप आम्हाला जागा देते, त्यामुळे त्या ठिकाणी भाजप हे आमच्यावर अन्याय करते असं देखील म्हणतात. या संदर्भामध्ये रवींद्र दंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू. त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी बोलेन. शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ. रवींद्र दंगेकरांच्या पाठोपाठ आता वंचित आणि काँग्रेस यांची देखील युती जाहीर झालेली आहे, त्यावरती काय? नाही, ठाकरे बंधूंची जी युती झालेली आहे म्हणजे मनसे आणि युबीटीची जी युती झालेली आहे, मी तुम्हाला आज अगदी जबाबदारीनं सांगतो की जे मनसेचं आणि युबीटीचं तिकीट वाटप जाहीर होईल ते युबीटीनं जागा वाटपामध्ये देखील मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला असेल. ज्या जागा आवश्यक मनसेला आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत, आमचे जे कोण सोर्सेस आहेत, सूत्र आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला कळतं आहे. त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबीटी ही जी युती झालेली आहे नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब ठाकरेंना आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल अशा पद्धतीचंच तिकीट वाटप युबीटीकडनं केलं जाईल आणि त्यांना देखील कळेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठावाचा निर्णय का घेतला आणि एकनाथ शिंदे साहेब किती शब्दाला पक्के आहेत याची जाणीव देखील मनसेला नक्की होईल. साहेब, रवींद्र दंगेकर हे त्यांच्या मुलाला अपक्ष आता उभं करतायत आणि ते पण गणेश बिडकर यांच्या समोरचे गणेश बिडकर जे प्रभारी आहेत सध्या भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याकडे महानगरपालिकेत नाही. या संदर्भामध्ये रवींद्र दंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ते शंभूराज देसाई साहेब, विजय बापू, शिवतरे, निलमताई गोरे आणि आमची ही सगळी टीम ही बीजेपी बरोबर करेल आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय. नाना भांगेरे पण देखील आपलं पाहिलं असेल बैठक सोडून जाताना दिसले. अडचण काय येते पुण्यामध्ये? नाना भांगेरेंशी मी स्वतः बोललो, आमचे साहेब देखील स्वतः बोलले. नाना भांगेरे आमचे जे शहर प्रमुख आहेत ते अतिशय संवेदनशील आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर निष्ठा आणि प्रेम करणारे आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची इमेज आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष कुठे डॅमेज होऊ नये ही नाना भानगेरेंची स्पष्ट भूमिका आहे. नवी मुंबईचा अजूनही विषय सांगत राहिलेला युती होताना दिसत नाही. नवी मुंबईचं काय चित्र आहे? नवी मुंबईमध्ये देखील माननीय शिंदे साहेबांनी जबाबदारी नरेश म्हस्के साहेबांवर दिलेली आहे, खासदार साहेबांवर. ते त्या ठिकाणी चर्चा करतायत. आमचे उपनेते त्या ठिकाणी विजय चौगुले आहेत, ते देखील चर्चा करतायत. नहाटा साहेब आहेत, ते देखील चर्चा करतायत. ही सगळी मंडळी नवी मुंबईच्या संदर्भात गणेश नाईक साहेबांशी संपर्क साधून आहेत. त्याच्यामध्ये देखील 1-2 दिवसामध्ये निर्णय होईल. सर, उद्धव ठाकरे म्हणतात इतकी वर्ष आम्ही लढाई लढत आलोय,
मुंबई हिसकून देणार नाही असं देखील म्हटलं जातं कुणाकडेच. नाही, मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहेत. कुठं कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? आमच्या मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्यावेळी असा कोणाच्या मनामध्ये वाईट विचार मुंबईबद्दल येईल त्यावेळी आम्ही त्याला कडाडून विरोध करू आणि आम्ही देखील रस्त्यावर उतरू, ही आमची एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे. तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, कारण शेवटी 25 वर्ष आपण राजकारणातली जर बघितली, भाषणं जर बघितली, ती दर 5 वर्षांना मुंबई तोडण्याचा कुटील डाव विरोधक आखत आहेत अशा पद्धतीचीच भाषणं होतात आणि त्याच्यातनं काय मुंबईकरांना जास्त आउटपुट मिळेल असं मला वाटत नाही. महायुतीचाच महापौर हा मुंबईवर होईल. महापालिका निवडणुकीमध्ये आता तिढा सुटलाय का आणि शिंदेच्या शिवसेनेला मनासारख्या जागा मिळाल्यात का? पण मगाशी मी असं सांगितलं की चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. आमचे शिवसेनेचे सरचिटणीस राहुलजी शेवाळे आणि भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन हे काल सांगितलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होते आहे. महायुती विरुद्ध ठाकरे बंधू आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे. आज मेळ झालेला आहे कसं तिरंगी लढत मी याच्यामध्ये एवढंच सांगतो, कोणाच्याही किती आमच्यासमोर आघाड्या झाल्या तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. कल्याण डोंबिवलीमध्ये जर बघितलं भाजपकडून सोबळाचा नारा दिला जातोय, युतीवर चर्चा होत नाहीये. नाही, यातली मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की युतीबद्दल चर्चा माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. जिथं कुठं अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन घेत आहेत. त्याच्यामुळे तिथं चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. बंडखोरी मोठ्या प्रमाणात होणार म्हणून महायुतीकडनं काळजी घेतली जात आहे, म्हणून उशिरा एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते करण्यात येते का? नाही, मी काय सांगितलं की माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी हे राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत. एखाद्या निवडणुकीची रणनीती कशी ठरवायची ही दोघांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे एबी फॉर्म कधी दिले जाणार आहेत, उमेदवाऱ्या कधी जाहीर होतील, हे दोन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.